दुधावरची साय. नागपूरला जायची तयारी झाली. गेले 2 महिने झाले तयारी चालली होती. तिची दोन्ही नातवंड नागपूरला होती. नातू अभिषेक आणि नात अभिज्ञा ही तिची सर्वात लाडकी आणि गुणी नातवंड होती. अभिषेक इंजिनियर असून टाटामध्ये TDS म्हणून काम पाहतो आणि अभिज्ञा IT कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम पाहते. ती दोघं नागपूरला होती. त्यांच्याकडे जायची आजीला आणि आईला खूप ओढ आणि उत्कंठ होती. त्याबरोबरच इतकी वर्ष हेरलेसारख्या खेडेगावात राहिल्यामुळे सगळं गाव त्यांचंच होतं. हे दोघींचंही सासर होतं. खेडेगावात आपुलकी खूप असते. सतत एकमेकांच्या घरी जाणं, सर्वांनी मिळून दिवाळी, श्रावण, नवरात्र, गणपती सणात एकत्र यायचं. काहीही गरज लागली तर सर्वजण एकमेकांना मदत करतात, सुखदुःखात भागीदार होतात. ही माणुसकीची मोठी देण त्यांना हेरलेसारख्या खेडेगावात मिळाली होती. त्या गावची चैत्र पौर्णिमा तर खूप मोठी धूमधडाक्यात साजरी होते. मारुतीचा जन्मकाळ तर पाहण्यासारखा. मारुती तेथील जागृत देवस्थान आहे. परदेशातून अथवा कुठेही असतील तिथून लोक चैत्र पौर्णिमेला हेरल्याला आवर्जून येतात. या गावच्या माहेरवासणी तर आवर्जून येतातच येतात. या माहेरवासणी हेरल्याला आल्यावर माईच्या घरी गेल्याशिवाय त्यांच्या घरी कधी जात नसत आणि हे माईंनी स्वतः मिळवलं होतं. ब्राह्मणाची कुटुंब 7-8 होती. त्या कुटुंबामधील त्यांची जवळची नातवंड शाळेत बक्षीस मिळू दे, चांगली काही घटना घडू दे, पळत पळत माईला दाखवायला जातो म्हणून पळत जायची. कारण माई त्यांच्यावर माया करायची. माईप्रमाणेच तिची सुनबाई सीमा देखील खूप स्वभावाने चांगली आहे. दिसायला सुंदर, स्वभावाने छान, परोपकारी स्वभाव, या सर्व गुणांमुळे सासूबाईंच्या हातावर तिचा हात आहे. त्यामुळे सासू-सुनांची जोडी हेरले गावात प्रसिद्ध आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी दुःखद जीवघेणी घटना घडते तेव्हा ते प्रकर्षाने आपल्याला विचार करायला भाग पाडते. तसेच त्यांचे झाले होते. सर्व तयारी झाली आहे, पण दोघींच्या डोळ्याला डोळा लागला नाही. नात त्यांना न्यायला आली होती. त्या जाणार म्हणून सर्व जोडलेली लोक त्यांना येऊन भेटून गेली आणि त्या दोघींच्याही डोळ्यासमोर हेरले गावात आल्यापासून त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाचे सर्व क्षण डोळ्यासमोर तरळू लागले. विचार करता करता कधी झोप लागली हेच कळालं नाही. हा निर्णय घेताना आनंदाने घेतला नव्हता. माईंच्या मिस्टरांचं पण खूप वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्याची सल अजून भरून निघत नाही तोपर्यंतच मुलाच्या निधनानंतर ती कोसळूनच गेली. पण माई धीराच्या, अध्यात्मातील होत्या. मीच ढासळून गेले तर सीमानं काय करायचं, काय करावं तिला सुचत नव्हतं. सुनेवर पहिल्यापासून मुलीसारखी माया करतच होती. मुलाच्या मृत्यूनंतर तिने सीमाला आणखीनच जपलं आणि सीमाने देखील प्रथमपासूनच आईसारखंच माईला मानलं होतं. दोघी गुण्यागोविंदानं राहत होत्या. एकमेकींची काळजी घेत होत्या. हे खरंच कौतुकास्पद आहे. मतभेद होत नाहीत असं नाही, पण ते विसरून पुढं कसं जायचं, आपल्या माणसांची काळजी कशी घ्यायची हे त्या दोघींकडे पाहून कळत होतं. त्यात 2 प्रेमाच्या व्यक्ती म्हणजेच माईंच्या मुली. त्यांनी कधीही नणंदा म्हणून आपल्या वहिनीकडे पाहिलं नाही, तर ती आपली बहीणच आहे अशा तऱ्हेनं त्या अजूनही राहतात. मोठा वाडा, अंगण, गाई, म्हशी, हिरवीगार शेती असं त्यांचं वैभव. त्या वैभवाची शान म्हणजे जोडलेली, त्यांच्यावर प्रेम करणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंतची माणसं. आज हे सर्व सोडून नागपूरला जायचं होतं. जीव अगदी व्याकुळ झाला होता, पण इलाज नव्हता. जे सत्य आहे ते स्वीकारायला पाहिजे होतं. नियतीने तिथलं वास्तव्य संपवलं होतं. दोघीच त्या गावात राहण्यापेक्षा आज आपल्या मुलाकडे, नातवाकडे जाण्याचा निर्णय त्यांचा योग्यच होता. गेले महिनाभर त्या नागपूरला जाणार म्हटल्यानंतर सतत त्यांच्या घरी माणसांची ये-जा होत होती. दिवस चांगला जायचा गप्पा गोष्टी करत. रात्र मात्र आठवणींना उजाळा देत.
कधी कधी मन हळवं व्हायचं तर आनंदाच्या गोष्टी आठवून मन हसायचं, आपल्याच विश्वात रमायचं. अशाच एका पाठोपाठ एक अशा रात्री जात होत्या. आज हेरले गावातील शेवटची रात्र. शेवटची म्हणजे घर त्यांचंच होतं. अधूनमधून कामासाठी यायचं. त्यांनी एक भाडेकरू ठेवलेला आहे. तो घराची देखभाल करतो, त्यामुळे त्याची काळजी नाही. परंतु एकदा गेलं की गेलं हा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता. त्या विचारावर दोघींनी पण कठोरपणे पांघरून घातलं. आयुष्याच्या दुसऱ्या वळणावर जायचं ठरवलं. ते वळण पोचणार होतं त्यांच्याच प्रेमाच्या, त्यांच्या मुलात, नातवंडात. दोघी जाणार होत्या, परंतु हेरले गावाशी त्यांची नाळ जोडली होती. लग्न होऊन आल्यापासून त्या इथे राहत होत्या. लोकांशी भावनिक नातं त्यांचं निर्माण झालं होतं. ते तोडणं त्यांना सहज शक्य होत नव्हतं. त्यांचा पाय तिथून निघत नव्हता. अखेरीस रात्र संपली, दिवस उजाडला. दोघींचेही डोळे तारवटलेले होते. नात लहान होती. तिला आई आणि आजी आपल्यासोबत राहणार याचाच आनंद जास्त होता. बालमनच ते. उठून तिची आवरावरी करत होती. तोपर्यंत माई काकू करत गावातील अनेक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आल्या. स्वयंपाक करायचाच नव्हता. सामानाची आवरावर झालेली होती. त्यामुळे त्यांनी लोकांशी बोलून निरोप घेतला. अखेरीस गाडी आली आणि त्या गाडीत सर्व प्रेमळ लोकांचा निरोप घेऊन अश्रू भरल्या डोळ्यांनी त्या गाडीमध्ये बसल्या. म्हातारपण आपल्या गावात जावं असं माईला नेहमी वाटायचं. परंतु मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी हे नियतीच्या हातचं खेळणं असतं. जिथे आपला शेर लिहिलेला असतो तिथेच माणूस जातं हे मान्य दोघींनीही केलं. दोघीही अध्यात्म, विठ्ठलाची सेवा करीत होत्या. माईंचा मुलगा वारकरी होता. भजन कीर्तन नेहमी त्यांच्या घरी चालायचं आणि तबला वादनामध्ये तो पारंगत होता. हे सर्व आध्यात्मिक ज्ञान त्यांना असल्यामुळे प्रारब्धानुसार जे आलं ते स्वीकारलं पाहिजे. आणि आपण आपल्या मुलांकडे जाणार आहे. इथे आपल्याला काय रात्री अपरात्री झालं तर कुणाला त्रास नको, आपल्या नातवाकडे जाऊया, मुलाकडे जाऊया असं म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला होता. गाडी सुटली तरी त्या दोघींचं मन हेरले गावातच अडकलं होतं. त्यांची गाडी कोल्हापूरला आली. कोल्हापूरला जाता जाता भावाची भेट घेऊन जाऊया म्हणून माई, सीमा आणि नात तिघीही भावाकडे गेल्या. एक तासभर बसल्या. निघताना भावाचा जीव देखील कासावीसच झाला. भाऊ भाऊजाईच्या डोळ्यातून देखील पाणी आलं. आता आपल्याला सहज या बहिणीला आणि सीमाला भेटता येणार नाही. त्यांना देखील वाईट वाटलं. मनोज मामा आणि मीना मामींनी त्या तिघांनाही निरोप दिला. जाताना त्यांनी त्यांच्यासाठी खायला करून ठेवलं होतं ते दिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या होत्या. तेव्हा मनोज मामांनी त्यांच्या पाठीवर थोपटलं. त्या थोपटण्यामधून जणू हे सूचित करत होते, माई काळजी नको हो करू, मी आहे. कुठल्याही वेळेला या भावाला हाक मार, मी तुझ्याकडे लगेच येईन. आणि तो स्पर्श माईला जाणवला आणि तिने मनोज म्हणून ती रडू लागली. मनोजने मग माईला सावरले आणि आम्ही भेटायला येऊ हे आश्वासन दिलं. एकमेकांचा निरोप घेतला. नागपूरला पोहोचले. नागपूरला पोहोचल्यानंतर अभिषेक त्यांची वाटच पाहत होता. आल्या आल्या ते हॉलमध्ये बसल्या. नातवाने देखील लगेच पाणी दिलं. खायची तयारी करूनच ठेवली होती ते दिलं. चहा दिला. मग गप्पा गोष्टी झाल्यानंतर, नातवाला पाहिल्यानंतर त्यांचे सगळे विचार आपोआपच पळाले. त्यांच्या आयुष्याचा आता दुसरा टर्न सुरू झाला होता. हळूहळू त्या दोघीही रुळल्या. माईला ग्रंथ वाचायची खूप आवड होती. ते तिनं नागपूरमध्ये देखील सुरू केलं. आणि एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे खेड्यात राहिल्यामुळे, सर्व लोकांची सवय असल्यामुळे तिथे त्यांनी त्यांचे विश्व तयार केलं. माईच्या मैत्रिणी झाल्या आणि सीमाच्या पण मैत्रिणी झाल्या. दोघींचा छान वेळ जायला लागला. संस्कार असतात ते कुठेही गेले तरी आपल्याबरोबर आपल्यातच असतात, ते कधी जात नाहीत. तिथे राहिल्यावर सुद्धा पाहुण्यांची वर्दळ हेरल्यामध्ये असताना जशी होती तशीच इकडे झाली. सीमा खरोखरच माईंची सून गुणवान. तिने प्राणापलीकडे माणसे जपली आणि खाणं पिणं शहरात आहे म्हणून कमी झालं नाही. ती इकडे आल्यावर देखील सर्वजण तिच्याकडे येत. त्यांचे आदरातिथ्य ती नीट करते. माईचा नातू आता कर्तबगार झाला होता.
मोठ्या पदावर काम करत होता. उंचापुरा राजबिंडा आहे. आपल्या आजीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे. कामावर जाताना आणि आल्यावर आजीशी बोलल्याशिवाय, आजीची चौकशी केल्याशिवाय तो बाहेर जातच नाही. त्यामुळे आजीच्या दुःखावर हळूहळू खपली धरली. आज आपला मुलगा नसला तरी आपला नातू आपली किती काळजी घेतो याचं खूप तिला समाधान होतं. ज्या वेळेस आपण कुणावर तरी ओझं आहे असं वाटतं, त्यावेळेला जीवन नकोसं वाटतं. पण या माई किती नशीबवान. तिला अभिषेक सारखा नातू आणि अभिज्ञासारखी नात मिळाली. सीमाला कामानिमित्त महिन्यातून 2 महिन्यातून एकदा गावी म्हणजेच हेरल्यास यावं लागतं. तेव्हा ही 2 नातवंडं आजीला खूप छान सांभाळतात. आजीची काळजी घेतात. एकदा आजी आजारी पडली. त्या दोन्ही नातवंडांनी आजीची खूप सेवा केली. डॉक्टर जेव्हा म्हणतात तेव्हा आजीला दवाखान्यात घेऊन जायचं. तिच्या औषध गोळ्या व्यवस्थित आणून द्यायचा, घेते का नाही पाहायचं. सीमा पण माईंचं खाणं पिणं व्यवस्थित पाहते. एकदा सीमा मैत्रिणीबरोबर 8 दिवस ट्रिपला गेली. तर या पोरांनी देखील, आई तू जा, आजीची काळजी नको करू, आम्ही आजीकडे पाहतो. आई तू तरी कधी बाहेरचं जग पाहणार, तू जा अलका मावशी बरोबर. एका वृद्ध व्यक्तीचं काय करावं लागत नाही. ही दोन्ही मुलं ऑफिसचं काम करत करत आजीला त्यांनी छान सांभाळलं. आईला पण सुख दिलं. आईने तर कधी बाहेर जायचं, आईचा देखील विचार करतात, आजीचा देखील करतात. असेच दिवसामागून दिवस जात होते. एकदा महत्वाचं काम होतं, येणं गरजेचं होतं म्हणून सीमा अगोदरच हेरलेस आली. आणि आश्चर्य म्हणजे या दोन्ही नातवंडांनी आजीला नागपूरहून हेरल्याला आणलं. वाटेत त्रास झाला की उभा राहायचं, आजीला काय पाहिजे ते बघायचं. असं करत एवढ्या लांबून आजीला घेऊन आले. आम्ही त्यांना भेटायला गेल्यानंतर आम्हालाच आश्चर्य आणि कौतुक वाटलं. पोरं किती आजीचं करतात. सीमा नसताना या मुलांनी तिला जबाबदारी घेऊन व्यवस्थित आणलं इथंपर्यंत. तिच्या नेहमीच्या डॉक्टरांना दाखवलं, मग परत नागपूरला गेले. एकदा हेरल्याची आम्ही भावंड नागपूरला कामासाठी गेलो. अचानक माईला भेटायला गेलो. पण नुसता चहा नाही, जेवण करून जायचं असं सीमानं सांगितलं. 2 तासात सगळा स्वयंपाक केला. आम्हाला बघितल्यावर तिला इतका आनंद झाला. माझी माणसं आली म्हणून तिने आम्हाला जवळ घेतलं. आग्रहाने जेवायला वाटलं. येताना भेट दिली. माईनं देखील जवळ बसवून घेतलं. प्रत्येकाच्या पाठीवरून हात फिरवला. सगळी चौकशी केली. आम्हाला आमचं बालपण आठवलं. माई असंच लहानपणी आम्हाला जवळ बसवून घ्यायची, खायला प्यायला घालायची, प्रेम करायची आमच्यावर. चांगलं वागलेल्याचं फळ म्हणजे माईला स्मृतिभ्रंश झाला नाही. तिची कामं ती स्वतः करते. हे चांगल्या वागणुकीचं फळ आहे असं वाटतं. आज ती 93 वर्षाची आहे हे तिच्याकडे पाहून वाटत सुद्धा नाही. अभिषेकला आज ऑफिसमध्ये लवकर जावं लागणार होतं. सर्व आवरून आजीचा आईचा निरोप घेऊन अभिषेक बाहेर पडला. सीमाचं काम परत सुरू झालं आणि संध्याकाळचे 6 कधी वाजले कळालंच नाही. आज अभिषेक वेळेत का आला नाही म्हणून ती वाट पाहत होती. गॅलरीत एरझाऱ्या घालत होती. वाटेकडे डोळे लागले होते. उशीर का झाला आज त्याला, आपला फोन का नाही घेतला. त्याच्या काळजीने तिचा जीव तळमळला आणि तेवढ्यात अभिषेक दिसला. आज त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सीमा मनात म्हणाली, आज काहीतरी चांगलं घडलं आहे बहुतेक. आज अभिषेकचा चेहरा वेगळाच बोलतोय. अभिषेकनं बेल दाबली आणि दार उघडल्या उघडल्या, आई आई मला प्रमोशन मिळालं. आज त्याचा पगार 80,000 झाला होता. सीमाला इतका आनंद झाला. आज दुःखात हेच सुख तिच्यासाठी होतं. इतके कष्ट तिने केले त्याचे फळ आज तिला देवानं दिलं. तिनं अभिषेकला जवळ घेतलं. अभिषेक आजीच्या पाया पडला. माईने त्याला आशीर्वाद दिला आणि अभिषेकचा उत्कर्ष सुरूच झाला. अभिज्ञाला देखील पगार भरपूर होता. असं करत करत ती स्थिरावली. दिवाळी आली. दिवाळी आल्यानंतर अभिषेकने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 4 व्हीलर घेतली. आजीला आईला मोठे दिवाळीचे गिफ्ट दिलं. दोघींच्या आनंदाला पारावर राहिला नाही. गाडीची पूजा केली आणि गाडीतून लांब फेरफटका मारून आणलं. आजी आई त्या क्षणी दोघींच्या मनाला इतका आनंद झाला. आज नातवांना गाडी घेतली आणि आमची इच्छा पूर्ण केली. प्रमोशन मिळालं, गाडी घेतली, फ्लॅट बुक केला त्यानं आणि ह्याच्यापेक्षा माझं आता बघायचं काय राहिलंय.
देवा, नातवंडांच्या रूपात मोठं सुख दिलंस रे, माई देवाला म्हणाल्या. सीमा देखील खुश होती. गेलेलं माणूस आता परत येणार नाही, पण मुलांनी एवढे आनंदाचे दिवस दाखवले, यातच केलेल्या कष्टाचं चीज झालं. आज सीमा पण खूप खुश होती. ह्या चौघांचं वागणं चांगलं होतं, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात देखील यांची माहिती झाली. एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं येणं वाढलं. अभिषेककडे आता गाडी असल्यामुळे कुणाला गरज लागली तर तो स्वतः घेऊन जात असे. एवढा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. फ्लॅटचे मालक अभिषेकच्या वागण्यावर खूपच खुश होते, कारण आज मुलं त्यांच्या आईवडिलांना विचारत नाहीत, पण एक नातू आजीला सांभाळतोय याचं अप्रूप त्यांना फार होतं. एकदा मालकांच्या कानावर गेलं की अभिषेक दुसरीकडे आता फ्लॅट बघायला लागलाय. तेव्हा मालक स्वतः आले आणि अभिषेकला सांगितलं, अरे बाळा, आम्हाला काही त्रास नाही तुमचा. तुम्हाला जितके दिवस राहायचे तितके दिवस राहा म्हणून सांगितलं. एके दिवशी ते मालक जेव्हा त्यांच्याकडे आले तेव्हा 12 वाजलेले होते. त्यावेळेला सीमानं विचारलं, दादा जेवता का? जेवायची वेळ झाली आहे. त्यावर दादा म्हणाले, अरे हो, मला तुमच्या घरी नक्की जेवायला आवडेल, कारण तुमच्या घरचं वातावरण आणि हा अभिषेक आजीची एवढी काळजी घेतो ना, ते पाहून खरोखरच मला त्याचा अभिमान वाटतो. त्याला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. इतर मुलांनीही त्याचा आदर्श घ्यावा असं वाटतं. हो, जेवीन की मी वहिनी. मालकांना पिठलं भाकरी करा म्हणून अभिषेकने आधीच सांगितलं होतं. खेड्यात शेतकऱ्यांना खरडा, पिठलं, भाकरी, कांदा जेवण आवडतं. सीमाने 1 तासाच्या आत छान स्वयंपाक केला आणि मालकांना वाढलं. मालक खुशीने तृप्त होऊन तिथून बाहेर पडले. असेच दिवसामागून दिवस चालले होते. प्रत्येकाचं ठरलेलं रुटीन सुरूच होतं. गणपती उत्सवात तर त्या अपार्टमेंटमध्ये गणपती बसवायचा. सीमा सगळ्यांना मोदक करून द्यायची. शहरात एका मोदकाला 30 रुपये 35 रुपये पण पडतात, पण ही गावाकडची लोक ते कसं विकत देतील? ते प्रत्येकाला प्रसाद म्हणून मोदक देत होते. अन्नदानाची पुण्याई आणि महत्त्व हे जास्त असतं. एकदा मालकांचे मित्र मालकांना म्हणाले, अरे, इतकी वर्ष ते कुटुंब तुमच्याकडे राहतं, तू त्याची भाडेवाढ कधीच करत नाहीस रे. आहे त्या भाड्यातच कसं ठेवलं आहेस? अरे, जरा भाडं वाढव ना. त्यावर ते मालक म्हणाले, अरे, एवढा छोटा मुलगा आपल्या वडिलांच्या माघारी त्याच्या आजीची काळजी घेतो, हेच मला समाधान आहे. मला त्याच्याकडून भाडं नको. तो आजीची सेवा करतोय ना, त्याचा मला जास्त आनंद आहे. आणि माझा जो भाड्याचा रूपातला वरचा पैसा आहे ना, तो आजीच्या सेवेतच माझं वसूल होतोय, याचा आनंद जास्त आहे. त्याच्याकडे पाहून मी माझ्या आजीसाठी करतोय, हे मला समाधान मिळतंय. मला बाकी काहीही नको.